जय शिवराय पोरांनो, मी तुमचा मित्र भाऊ आदिनाथ तुम्हाला मदत करतो. प्रोग्रॅमिंग लँग्वेज म्हणजे जावा कसं लई सोप्या भाषेत शिकायचं आणि कसं IT मध्ये जॉब घ्यायचा. ठीक आहे. आजचा व्हिडिओ तुम्ही बघितला असेल थंबनेलवरती मराठी पोरं IT मध्ये कमी का आहेत? पोरांनो याची 6 अशी कारणं जी तुम्हाला आय थिंक माहीत असतील बरं का, परंतु तुम्हाला त्याचं सोल्युशन भेटलं नसेल. पण आय एम हिअर त्याचं सोल्युशन मी तुम्हाला देणार आहे. पहिल्यांदा कारणं ऐका. मी काही दिवस झालं बघतोय, खूप दिवस झालं बघतोय, IT इंडस्ट्रीमध्ये मराठी पोरांची संख्या खूप कमी आहे, खूप कमी आहे आणि खूप लाईक वाईट वाटतंय, की यार आपला मराठी माणूस IT मध्ये का नाही आहे? आहेत बरं का, पण खूपच कमी पोरं आहेत, खूपच कमी पोरं आहेत. ओके. मी दररोज बघतोय, लेट्स सपोज 100 जण जर दिसले ना, लेट्स सपोज कॉफी वगैरे पिताना 100-200 जण असतात. पण त्याच्यामध्ये मराठी पोरगा शोधणं अवघड होतंय. नसतात यार, सगळे हिंदी बोलणारे, दुसरी वेगळी लँग्वेज बोलणारे तेच पोरं सापडतात. मग प्रश्न पडतो, की आपली मराठी पोरं पोरं आहेत कुठं? मग त्यावेळेस त्याचं ॲन्सर पण भेटतं. मराठी पोरांना गाईडन्स भेटत नाही. जसा गाईडन्स हवा आहे, तो गाईडन्स भेटत नाही पोरांना. एकतर मराठी पोरं गावाकडून येतात, बरोबर आहे. मोस्ट ऑफ दी मराठी पोरं गावाकडली आहेत. गावाकडे मित्रांनो, मी स्वतःचं एक्झाम्पल देईल. ओके. कोणीच गाईडन्सला नव्हतं रे. कोणीच गाईडन्सला नव्हतं. ओके. एखादीचा मोठा भाऊ असेल तर थोडंसं गाईडन्स भेटेल त्याला. पण मोठा भाऊसुद्धा त्यालासुद्धा गाईडन्स नसतो. तो तर काय सांगणार आहे तुम्हाला? त्यालासुद्धा गाईडन्स नसतो ना सिंपल. त्याला ज्या गोष्टी जशा माहीत पडतील तशा तुम्हाला सांगेल. पण त्याला त्या माहीत व्हायला वेळ निघून जातो. बरोबर आहे. त्यामुळे गाईडन्स करायला मराठी पोरांना कोणच उरत नाही. कोणच उरत नाही. त्यामुळे लॅक ऑफ गाईडन्स पुढं करायचं काय? कोणती फील्ड घ्यायची? कॉलेजला जायचं तर कुठलं कॉलेज करू? कोणत्या कॉलेज करू? कोणती ब्रँच घेऊ? काहीच सांगायला कोणीच नसतंय. कोणीच नसते. मग ह्याला विचार, त्याला विचार, त्याला विचार, सगळ्यांना विचारून मग परत स्वतः म्हणतो आता काय करू? काहीच कळत नाही. हे प्रत्येकाची परिस्थिती आहे, बरोबर आहे. पण पोरांनो, मी त्याच्यावरती सोल्युशन आणणार आहे. मी आपला जो YouTube चॅनल तुम्हाला दिसतो आदिनाथ 2.0 आत्ताच फॉलो करून ठेवा. प्रत्येकाने जय शिवराय कमेंट करा. प्रत्येक मराठी पोरांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचू द्या. कारण याच्यानंतर जे व्हिडिओ येणार आहेत, प्रत्येक व्हिडिओ ॲज अ मेंटॉर, ॲज अ मोठा भाऊ मी तुम्हाला सांगणार आहे. काय करायचं, कसं करायचं, जेणेकरून प्रत्येक मराठी पोरगा IT मध्ये आपल्याला बघायला भेटेल. IT मध्ये आलेला दिसेल. प्रत्येकाचं स्वप्न पूर्ण होईल. कारण हे दिसतायत ना बाकीचे सगळे, भाई सगळे मराठीवाले दिसले पाहिजे. ठीक आहे. त्याच्यासाठी ॲज अ मेंटर, ॲज अ भाऊ मी तुम्हाला मेंटरशिप करेल, मदत करेल. ओके. सो आता लगेच भाई प्रत्येकाने लाईक करायचं आहे आणि जय शिवराय कमेंट हेट करून टाकायचे, स्पॅम करून टाकायचं आहे. जेवढे कमेंट्स वाढतील तेवढा रीच या व्हिडिओचा खतरनाक लेवलला जाणार आहे. ठीक आहे. त्यामुळे जय शिवराय कमेंट करायला विसरायचं नाही. ऐका, पहिलं रिझन लॅक ऑफ गायडन्स नाही आहे पोरांना. काय करायचं ते सांगितलं जात नाही. पण मी सांगणार आहे. ओके. पुढचे व्हिडिओ याच्यावरच येणार आहेत. BCA झाले काय करायचं, PBA झालं काय करायचं, कोणतं कॉलेज, कोणती ब्रँच, एव्हरीथिंग आय विल कवर. ओके. जर भावा किंवा माझ्या प्रिय ताई, तुझं जर ग्रॅज्युएशन झालं असेल किंवा तुला ग्रॅज्युएशनला ॲडमिशन घ्यायचं आहे, कुठं घेऊ, काय करू कळत नाही आहे, सगळं मी सांगणार आहे. ओके. डोंट वरी. पुढं लॅक ऑफ गायडन्स हे एक रिझन आहे. दुसरं रिझन आहे, पोरं गावाखेड्याकडून येतात आणि त्यांना तिथं प्रॉपर एज्युकेशन भेटत नाही. हे खरं आहे बरं का. भेटत नाही. शिकवणारे त्यांच्यावर मी दोष देणार नाही. बिचारे शिकवतात तेवढंच लय आहे, बरोबर आहे. पण गावाकडची एज्युकेशन सिस्टीम ही त्या पोराला लाईक इंडस्ट्रीमध्ये सर्व्हाइव्ह करण्या इतपतचं नॉलेज देणारी नाही आहे. बघा तुम्ही ॲग्री आहात की नाही आय डोंट नो, पण नाही आहे. ओके. मी स्वतः शिकलो आहे, राईट. गावाकडची एज्युकेशन सिस्टीम त्या पोराला इंडस्ट्रीमध्ये तो ज्यावेळेस उतरेल, सर्व्हाइव्ह करणं महत्त्वाचं आहे. त्याला त्या लेव्हलचं नॉलेज मिळणं महत्त्वाचं आहे. ते भेटत नाही पहिली गोष्ट. त्यामुळं गावाकडची पोरं मागं पडतात, मराठी पोरं मागं पडतात. पण त्याला नॉलेजच नाही आहे. इथं आल्यानंतर नॉलेज रिक्वायर्ड असतं कुठल्याही कंपनीसाठी. मग ते भेटत नाही. ते नाही भेटल्यामुळं जॉब लागत नाही. ओके. आणखीन एक गोष्ट तिथं मॅटर करते. पोरांना इंग्लिश लय अडते राव. इंग्लिश भयानक. गावकडची पोरं भाई आपल्याला मराठी बोलायची सवय राहील आणि इंग्लिशमुळं कित्येक जणांचे राऊंड्स क्लिअर होत नाहीत. बघा, इंटरव्ह्यूमध्ये राऊंड्स असतात, ते पण माहीत नसतं पोरांना. पहिला राऊंड कोणता, दुसरा राऊंड कोणता, तिसरा कोणता, चौथा, माहीतच नसतंय. सांगायला कोणच नाही यार. पण गाईज डोंट वरी. मी आहे ना,
मी सांगणार तुम्हाला किती राऊंड्स असतात, कोणता राऊंड कसा क्रॅक करायचा, सगळं मी सांगणार. ओके. इंग्लिश नाही येत, डोंट वरी, टेन्शन घेऊ नको भाऊ, टेन्शन घेऊ नको. मला तर कुठे येत होतं, हळूहळू इम्प्रूव्ह केलं ना राईट. तसं तू सुद्धा हळूहळू इम्प्रूव्ह कसं करायचं, टिप्स देईल, ऐकायच्या, फॉलो करायच्या, होणार इम्प्रूव्ह होणार. ठीक आहे. त्यामुळे इंग्लिश कम्युनिकेशन हा सुद्धा एक मोठा प्रॉब्लेम आहे आपल्या मराठी पोरांचा. पोरांनो तो सॉल्व्ह करण्यासाठी मी ऑलरेडी एक व्हिडिओ बनवला आहे, 30 दिवसात इंग्लिश परफेक्ट. एकदा चेक करून बघा तो व्हिडिओ. ठीक आहे. तुम्हाला कळेल काय करायला पाहिजे इंग्लिश इम्प्रूव्ह करण्यासाठी. ठीक आहे. पुढचा जो गावाकडल्या पोरांचा प्रॉब्लेम आहे किंवा मराठी पोरांचा प्रॉब्लेम आहे, आय टीमध्ये जॉब त्यांना का नाही मिळत. बघा विषय काय होतो, पहिली गोष्ट काय म्हटलं मी, लॅक ऑफ गायडन्स. ओके. दुसरी गोष्ट इंग्लिशचं कम्युनिकेशन, गावाकडची एज्युकेशन सिस्टीम. आता पुढली जी गोष्ट आहे ना पोरांनो, तुम्हाला वाईट वाटेल बरं का, वाईट वाटेल, परंतु मी काही पोरं बघितलेत बरं, मी सगळ्यांना म्हणणार नाही, काही पोरं बघितलेत जे खरंच अभ्यास करत नाही आहेत. त्यांचा माइंडसेट अभ्यास करण्याचा नाही आहे. आता आय डोंट नो तो का बनला आहे, पण बनला आहे. हा पॉईंट बघा तुम्हाला पडतोय. गावाकडच्या पोरांचा माइंडसेट बनला आहे, नो मला अभ्यास नाही करायचा, मला तर बिझनेस टाकायचा आहे. हा माइंडसेट बनला आहे. बिझनेस टाकणार बाई, चांगली गोष्ट आहे, टाकू शकतो राईट. पण आय टीमध्ये जॉब पाहिजे असेल तर यू शुड हॅव नॉलेज राईट. ते नॉलेज घेण्याची तयारी पोरांची नाही आहे. मी बघितलेत खूप पोरं बघितले ज्यांची तयारी नाही आहे, कन्सिस्टन्सी ठेवत नाहीत, डेडिकेशन ठेवत नाहीत. आता त्यांचा तो माइंडसेट क्रिएट झाला आहे की बनवला आहे, काय झालं आहे आय डोंट नो. ते तुम्हाला प्रत्येकाला माहीत आहे. बघा प्रत्येकाच्या मनाला विचारा, काय विषय झाला माझ्यासोबत, का करत नाही मी अभ्यास. डेडिकेशन ठेवत नाहीत रे, त्यांना सांगावं लागतं असं कर. पण काहीच मी तुम्हाला काही एक्झाम्पल देईल. ओके. असे काही स्टुडंट्स आहेत त्यांना सांगायची गरज नाही आहे, त्यांना माहीत आहे माझी रिक्वायरमेंट काय आहे राईट. आता बघा नॉर्मल मी एक्झाम्पल देतो. आता मी बॅचेस घेतो, सांगावं लागतं लेक्चर जॉईन करा भाऊ, तुम्ही पैसे दिलेत, जॉईन करा लेक्चर. सांगायची गरज नाही आहे. यू शुड हॅव व्हॅल्यू दॅट. तुम्हाला व्हॅल्यू पाहिजे, तुम्ही स्वतःहून जॉईन केलं पाहिजे 5 मिनिटं आधी. येस ऑर नो, हे खरं आहे की नाही मला सांगा. आता यूट्यूबवरती मी फ्री फुल स्टॅक शिकवतोय, येतात, बोर वाटले निघून जातात, पण शिकत नाहीत, समजून घेत नाहीत त्याला. असे आहेत. ते एक रिझन आहे मराठी पोरं आय टीमध्ये नाही आहेत. पोरांनो तयारी ठेवा डेडिकेशनची, अभ्यासाची, कन्सिस्टन्सीने अभ्यास करण्याची. बरं का, कन्सिस्टन्सी राहत नाही, सातत्य राहत नाही पोरांच्या अभ्यासामध्ये, राहत नाही. ठीक आहे. हा पण एक इश्यू आहे की आय टीमध्ये आपण नाहीत. ओके. पण याच्यावरती सुद्धा मी सोल्युशन आणणार आहे पोरांनो. तुमचा माइंडसेट चेंज करायचं काम माझं आहे आणि ऑलरेडी मी तो चेंज केला आहे. तुम्ही एकदा आपल्या याच यूट्यूब चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जावा, तुम्हाला एक फुल स्टॅक जावा मराठीतून मी शिकवतोय. ओके. ते एकदा तुम्ही बघा, तुमचा माइंडसेट चेंज होऊन जाईल. तुम्ही एक व्हिडिओ बघितला, दुसरा बघणार, दुसरा तिसरा बघणार, म्हणजे बघणार. इंटरेस्टिंग वेने एकदम सोप्या भाषेत, आपल्या मराठी भाषेत तुमचा भाऊ जावा फुल स्टॅक शिकवतोय. ओके. आणि आता जे मी तुम्हाला प्रॉब्लेम सांगितले, सगळे प्रॉब्लेम भाऊ मी सॉल्व्ह करणार आहे. ओके. असे खूप सारे प्रॉब्लेम्स आहेत, पण व्हिडिओ लय मोठा होईल. हे सगळे प्रॉब्लेम आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत भाई. परत एकदा तीच टॅगलाईन, मराठी पोरगा पुढे गेला पाहिजे, मराठी पोरं पुढे गेली पाहिजे. त्याच्यासाठी जे काय माझ्याच्याने होईल मी ते करेल. मला फक्त तुमची साथ हवी, तुमचा सपोर्ट हवा आहे. काय, या व्हिडिओला एक लाईक आणि कमेंट सेक्शनमध्ये जय शिवराय, फक्त एवढंच तुमच्याकडून पाहिजे. दररोज रात्री 10 वाजता मी लाईव्ह होतो, फुल स्टॅक शिकवतो. तुम्हाला जर शिकायचं असेल फ्रीमध्ये, या पोरांनो. ओके. आणि हा व्हिडिओ कसा आवडला तुमचं कमेंट सेक्शनमध्ये मला मत सांगा आणि शेअर पण करा मराठी पोराला. ओके. ज्याला कळेल आपले प्रॉब्लेम्स सॉल्युशन कुठंच नाही भेटणार, फक्त एकाच ठिकाणी, आधी आणि जेव्हा 2.0. ओके. जय जिजाऊ, जय शिवराय.